नमस्कार, मी अभिजित राऊत, जिल्हाधिकारी नांदेड तथा जिल्हा निवडणूक अधिकारी. त्याचप्रमाणे 16 नांदेड लोकसभेसाठी मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नामनिर्देशित झालेलो आहे. आपल्याला माहिती आहे की माननीय भारत निवडणूक आयोगाने नुकताच आगामी लोकसभा निवडणुकांसाठीचा कार्यक्रम हा घोषित केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या जिल्ह्यामध्ये 2 टप्प्यांमध्ये मतदान होईल. नांदेड लोकसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्र, त्याप्रमाणे हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व क्षेत्र यासाठी दिनांक 26 एप्रिल या दिवशी मतदान होणार आहे. तर लातूर लोकसभा मतदारसंघाला जोडलेल्या क्षेत्रामध्ये दिनांक 7 मे 2024 या दिवशी मतदान होणार आहे. या अनुषंगानं सर्व मतदारांना माझं कळकळीचं आवाहन आहे की सर्वप्रथम आपण आपलं नाव मतदार यादीमध्ये योग्य ठिकाणी आहे का हे तपासून घ्यावं. हे तपासून घेणं अतिशय सोपं आहे. आपण आपल्या BLO किंवा केंद्रस्तरीय अधिकारी यांना संपर्क साधू शकता किंवा ऑनलाईन आयोगाच्या वेबसाईटवर सुद्धा आपण हे बघू शकता. जर आपलं नाव त्या ठिकाणी नसेल तर आपण तातडीनं फॉर्म क्रमांक 6 भरून आपल्या नावाची नोंदणी करू शकता. त्या अनुषंगानं आपण किमान 25 मार्चपर्यंत आपला फॉर्म क्रमांक 6 हा तातडीनं जमा करावा, जेणेकरून आपला मतदानाचा हक्क हा अबाधित राहील. आणि एकदा आपलं नाव मतदार यादीत असल्याची खात्री झाली की त्यानंतर आपण निश्चितपणे दिनांक 26 किंवा दिनांक 7 ज्या दिवशी आपलं मतदान असेल त्या दिवशी निश्चितपणे बाहेर येऊन स्वतः मतदान करावं आणि आपले परिजन, आपले मित्र, आपले परिवारजन या सगळ्यांनासुद्धा मतदानासाठी प्रवृत्त करावं.